कुठलीही पूर्वतयारी न करता अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने हे असे अगदी मस्त, मऊ आणि लुसलुशीत असे आज आपण इथे हे उपवासाचे पराठे तयार केलेले आहेत. बनवायला अतिशय साधे आणि सोपे आहे. दह्यासोबत किंवा बटाट्याच्या भाजीसोबत तुम्ही हे खाऊ शकता. चला मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. सुरुवातीला आपण साबुदाणा थोडासा भाजून घेणार आहोत. तर 1 कप इथे मी एवढा साबुदाणा घेतलेला आहे. अगदी लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला थोडासा खरपूस होईपर्यंत हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. कारण आपण मिक्सरमधून याची पावडर तयार करणार आहोत आणि अशा पद्धतीने थोडासा साबुदाणा भाजून घेतला, की तो छान कुरकुरीत होतो आणि मग अगदी बारीक अशी त्याची पावडर तयार होते. 2 ते 3 मिनिटात साबुदाणा अगदी छान व्यवस्थित असा भाजला जातो. तर इथे तुम्ही बघू शकता हलकासा त्याचा रंग बदललेला आहे आणि साबुदाणा आपण भाजत आला, की असा छान फुलायला लागतो. हे बघा. आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा साबुदाणा आहे तो पूर्णपणे आपण थंड करून घेऊया. साबुदाणा पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे काढून घेतलेला आहे. आता मिक्सरमधून याची छान बारीक अशी पावडर तयार करून घेऊया. तर ही तयार केलेली साबुदाण्याची पावडर आता आपल्याला एखाद्या बारीक चाळणीने चाळून घ्यायची आहे अशा पद्धतीने. म्हणजे यामध्ये साबुदाण्याचे जे काही जाडसर कण वगैरे शिल्लक राहिले असतील ते सर्व कण इथे निघून जाईल आणि अगदी बारीक असं साबुदाण्याचं पीठ इथे आपल्याला मिळेल. तर हे बघा अगदी थोडेसे असे जाडसर कण शिल्लक राहिलेले आहेत. आता हे टाकून द्यायचे आहेत. त्यानंतर साधारण एखादा चमचा हे साबुदाणा पीठ मी साईडला काढून ठेवते, म्हणजे जेव्हा आपण हे पराठे लाटू तेव्हा लाटण्यासाठी थोडंसं लागेल. अजून दुसरंसुद्धा पीठ माझ्याकडे आहे त्यामुळे मी थोडंच काढलेलं आहे. आता पुन्हा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये साधारण 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरचीचं प्रमाण तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. 2 चमचे इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. त्याची साल काढून घेतलेली आहे आणि अगदी बारीक असं आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून. तर हे बघा शेंगदाणे आणि हिरवी मिरचीची अगदी बारीक अशी पेस्ट इथे मी तयार करून घेतलेली आहे. शेंगदाणे अजिबात जाडसर वगैरे ठेवायचे नाही, नाहीतर मग पराठा लाटताना जर ते जाडसर असले तर पराठा मध्येच फुटू शकतो. त्यामुळे किंवा 1 ते 2 चमचे पाणी घालून सुद्धा तुम्ही ही पेस्ट तयार करून घेऊ शकता. आता 2 मीडियम साईजचे बटाटे इथे मी उकडून घेतलेले आहेत. ते बटाटे आपल्याला यामध्ये किसून घालायचे आहेत. तर बटाटे घालताना ते शक्यतो किसूनच घालायचे आहेत. हाताने मॅश करून घालू नका. हाताने मॅश करून घातले तर बटाट्याच्या थोड्याशा फोडी शिल्लक राहू शकतात आणि मग पराठा लाटताना मध्येच तो फुटतो. अशा पद्धतीने एकदम बारीक किसणीने आपल्याला सर्व बटाटा किसून घ्यायचा आहे. म्हणजे अगदी छान मऊ आणि सॉफ्ट असं हे पीठ इथे आपलं तयार होतं. तर घेतलेले दोन्ही बटाटे इथे मी किसणीने किसून घेतलेले आहेत अशा पद्धतीने. तर 1 कप आपला साबुदाणा होता त्यासाठी 2 मीडियम साईजचे बटाटे इथे मी वापरलेले आहेत. आणि हे पराठे एकदा बनवल्यानंतर अगदी संध्याकाळपर्यंत सुद्धा छान ते मऊ आणि लुसलुशीतच राहतात. अगदी मस्त होतात. तर हे बघा दोन्ही बटाटे इथे मी किसणीने किसून घेतलेले आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे. आता इथे मी उपवासाला जिरं किंवा कोथिंबीर जर तुम्ही खात असाल तर तुम्ही इथे घातली तरीही चालेल. मी इथे घातलेली नाही आहे तुमच्या आवडीप्रमाणे. आता सुरुवातीला हा किसलेला बटाटा आणि साबुदाण्याचं जे पीठ आहे ते आपल्याला अगदी छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर गरज लागेल तसं थोडं-थोडं पाणी घालून आपण याचा छान सॉफ्ट असा गोळा तयार करून घेणार आहोत. तर इथे आपण कच्चा साबुदाणा वापरलेला आहे त्यामुळे थोडंसं याला पाणी लागतं. तर हे बघा सुरुवातीला एकदा छान व्यवस्थित असं याला मळवून घेतलेलं आहे. पीठ जे आहे ते थोडंसं घट्टसर झालेलं आहे. तर आता थोडंसं इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि अगदी थोडं-थोडं करून पाणी घालायचं आहे आणि अगदी छान सॉफ्ट असं आपल्याला या पिठाचा इथे गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. साबुदाणा इथे आपण कच्चा वापरलेला आहे त्यामुळे हे जे पीठ आहे ना, हे थोडंसं पाणी शोषून घेतं. त्यामुळे थोडं-थोडं करून घालायचं म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाजसुद्धा येतो. कारण पीठ हे गार झाल्यानंतर अजून थोडंसं घट्टसर होऊ शकतं. तर हे बघा अशा पद्धतीने अगदी छान सॉफ्ट असं पीठ इथे मी मळून घेतलेलं आहे. बघू शकता साधारण 4 ते 5 चमचे इथे मला पाणी लागलेलं आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटांसाठी हे पीठ आपण असं साईडला झाकून ठेवूया. 10 ते 15 मिनिटांसाठी हे जे पीठ आहे ना, हे असं झाकून ठेवलेलं होतं. आता लगेच आपण याचे पराठे तयार करायला घेऊया. त्यासाठी पिठाचा छोटासा एक गोळा घेतलेला आहे. अगदी पुरी एवढे किंवा पुरीपेक्षा थोडे मोठ्या साईजचे आपण हे पराठे इथे तयार करून घेणार आहोत ह्या पद्धतीने. त्यानंतर आता आपण सुरुवातीला जे साबुदाण्याचं थोडंसं पीठ साईडला शिल्लक ठेवलेलं होतं, ते पीठ इथे मी थोडंसं लावून घेतलेलं आहे आणि आता आपण याला लाटून घेणार आहोत किंवा तुम्ही थोडंसं तेलाचा हात लावून सुद्धा हे पराठे लाटून घेऊ शकता. तर हे बघा थोडं-थोडं मध्ये आपल्याला असं पीठ लावायचं आहे आणि मग लाटून घ्यायचे आहे किंवा मग तेलाचा हात लावून सुद्धा हे संपूर्ण पराठे तुम्ही इथे लाटून घेऊ शकता. सर्व साईडने अगदी छान एकसारखे लाटायचे आहेत. आता हे साबुदाणा आणि बटाट्याचे असल्यामुळे साईडला थोडेसे ह्या पिठाला क्रॅक्स जातात. पण काहीच हरकत नाही. आपण याला कट करून घेणार आहोत. तर अगदी छान पातळ असे हे लाटून घेऊया. तर हे बघा
छान पातळ असं इथे मी हे पराठा लाटून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर आता आपण याला कट करून घेणार आहोत. त्यासाठी एक डब्याचं झाकण घेतलेलं आहे मी आणि त्याच्या मदतीने याला कट करून घेऊया. म्हणजे सर्व पराठे अगदी छान एकसारखे असे आपले तयार होतील. आता याच्या ज्या साईडच्या कडा आहेत त्या काढून टाकायच्या आहे आणि मस्त गोल गरगरीत असा आपला इथे हा पराठा बनवून तयार झालेला आहे. खूप जास्त जाडसरही नाही आणि खूप पातळही नाही, अगदी मध्यम जाडीचे असे आपल्याला हे सर्व पराठे इथे तयार करून घ्यायचे आहेत. आता लगेच भाजायला घेऊया. तर एक लोखंडी तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्यावर आता आपण याला भाजून घेणार आहोत. दोन्ही साईडने छान मस्त खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे. थोडंसं साईडने तेल टाकून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तेल किंवा तूप वापरलं तरीसुद्धा चालेल आणि अगदी मस्त छान असे हे पराठे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. अगदी मस्त मऊ आणि लुसलुशीत असे हे बटाट्याचे आणि साबुदाण्याचे पराठे बनवून तयार होतात. चवीलासुद्धा खूप छान लागतात. तर हे बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडने मस्त आपण हे पराठे भाजून घेऊया. उपवासाला नेहमीचे तेच ते साबुदाणा खिचडी किंवा तेलकट साबुदाणा वडे खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल, तर ह्या पद्धतीने अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून हे साबुदाणा आणि बटाट्याचे पराठे नक्की बनवून बघा. खूप छान होतात आणि अगदी मस्त मऊ लुसलुशीत होतात. हे बघा पराठा भाजून झालेला आहे. अजून एक पराठा आपण भाजून घेऊया. अगदी छान दोन्ही साईडने मस्त कमीत कमी तेलामध्ये हे पराठे भाजून होतात. चवीलासुद्धा खूप छान लागतात आणि जर थोडेसे तिखट केले तर नुसतेसुद्धा खायला खूप छान लागतात. किंवा मग दह्यासोबत, बटाट्याच्या भाजीसोबत किंवा मग शेंगदाण्याच्या चटणीसोबतसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. तर हे बघा दोन्ही साईडने पराठा अगदी छान व्यवस्थित असा भाजून झालेला आहे. एखाद्या चाळणीवर काढायचा आहे म्हणजे त्याची वाफ निघून जाते. तर इथे आपले मस्त उपवासाचे अगदी मऊ आणि लुसलुशीत असे साबुदाणा आणि बटाट्याचे पराठे बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने हे पराठे घरी नक्की बनवून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.